नमस्कार रसिक हो. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? अगदी बालपणी लहानपणी आपण शिकलेला हा प्रश्न. अन्न, वस्त्र आणि निवारा. निवाऱ्याचा जर विचार करायचा तर आपलं स्वतःचं हक्काचं आपलं घर असावं असं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाचं असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभराची कमाई गुंतवणूक लावतो. पण दुर्दैवानं जर बिल्डरकडून आपली फसवणूक झाली तर मात्र पायाखालची आपली जमीन सरकते. आता करायचं काय? कुठे जायचं? तक्रार कुठे नोंदवायची? कसं होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. 2017 साली महारेरा ॲक्ट आला आणि जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्यावर जबरदस्त वचक बसला. नेमका हा कायदा आहे तरी काय? ग्राहकांचं हित कसं जपलं जातं? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळणार आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या रसिक हो. विषय आहे महारेरा आणि ग्राहकांचं हित. आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर वसंत प्रभू यांना, सचिव महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेरा. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि सरांविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर महारेरा मध्ये येण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत ते जॉईंट म्युनिसिपल कमिशनर होते. तिथून महारेराला सचिव म्हणून नियुक्त झाले. महापालिकेत डेव्हलपमेंट रिअल इस्टेट सेक्टर याविषयी सखोल ज्ञान आणि अनुभव त्यांना आहे. गेली 19 वर्ष या क्षेत्रात ते यशस्वीपणे काम करत आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर तसंच फायनान्समध्ये PhD डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. लॉचाही अभ्यास सरांनी पूर्ण केलेला आहे आणि महारेरा स्थापन झाल्यापासून 5 वर्ष यात ते कार्यरत आहे. ई गव्हर्नन्समध्ये संपूर्ण भारतात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक महारेराला आपल्याच कार्यकाळात मिळालेलं आहे. आणि जवळजवळ 45% प्रोजेक्ट संपूर्ण भारतभरातून महारेरात रजिस्टर आहे. ही एक फार कौतुकास्पद बाब आहे. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय महारेरा. खरं तर 2017 साली हा ॲक्ट आला आपल्याकडे. त्यापूर्वीचे जे काही कायदे होते आपल्याकडे तर ते अस्तित्वात होतेच. तर मग त्यांची स्थिती काय होती, काय सांगा? नाही, आपण बघायला गेलं तर आपण जसं म्हणाला तसं अन्न, वस्त्र, निवारा, घर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे घर तर पहिल्यापासूनच आहे, इतके वर्ष आहेत. तर आपल्याकडे आणि महाराष्ट्र हे मोठं पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे इथे कायदे नव्हते असं म्हणणं शक्यच होणार नाही. महारेरा येण्यापूर्वी म्हणजे 2017 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 1963 पासून कायदा अस्तित्वात आहे, जो मोफाचा कायदा आहे, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स असोसिएशन. 70 मध्ये अपार्टमेंट ॲक्ट आलेला आहे. अपार्टमेंट ॲक्ट नंतर त्याच्यानंतर पुन्हा 2012 मध्ये एक हाऊसिंग ॲक्ट म्हणून देखील महाराष्ट्र सरकारने तयार केला होता. आणि हा जो रेरा ॲक्ट जो आला 2017 मध्ये की बहुना हा जवळजवळ त्याचीच प्रतिकृती आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्यामुळे हा रेरा ॲक्ट येताना शेवटचं जे कलम आहे 92चं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र सरकारचा हा रिपील करण्यात आलेला आहे, म्हणजे हा काढून टाकण्यात आला त्याच्याबद्दल. परंतु मोफा अस्तित्वात आहे, ओनरशिप अस्तित्वात आहे आणि हाही ॲक्ट आहे. तीनही ॲक्ट सलगपणे काम करू शकतात. बरं, आता आपण जे कायदे सांगितले जे अस्तित्वात आहेत सर, त्यांचं कार्य सांगायचं झालं आपल्या प्रेक्षकांना तर काय सांगाल? अर्थात हे तीनही कायदे हे ग्राहकाच्या हितासाठीच आहेत आणि तीनही काम करू शकतात, तीनही स्वतंत्रपणे काम करू शकतात. मोफा पण अस्तित्वात आहे. मोफाद्वारे कन्झ्युमर कोर्टात देखील कंप्लेंट दाखल करता येते, तिथे तक्रार करता येते, महारेराकडेही तक्रार करता येते. इव्हन आता इन्सिल्टीमध्ये देखील ग्राहकांना फायनान्शियल क्रेडिटर म्हणून मान्यता मिळालेली, त्यामुळे तिथेही त्यांना मान्यता मिळते. त्यामुळे ह्या सर्व ठिकाणी, या सर्व फोरमवर कुठेही ग्राहक आपली तक्रार दाखल करू शकतो.
बरं सर, इतक्या फोरमवर आपण तक्रार दाखल करू शकतो, इतके सगळे कायदे जर आहेत, तर मग रेराची आवश्यकता का पडली आणि आधीचे जे कायदे होते त्यामध्ये आणि या कायद्यांमध्ये काय फरक आहे सर? हा अगदी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हो. कारण हा फरक सांगणं लोकांना अत्यंत आवश्यक आहे. हे सगळे जे कायदे आहेत ना, ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर असं असतो, प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. तसं जे आहे ते क्युअर या सदरामध्ये येतात. म्हणजे तक्रार झाल्यानंतर एखादी काही चूक झाली, पैसे मिळाले नाही, घर मिळालं नाही, पैसे अडकले, व्याज मिळत नाही आहे, घर वेळेवर मिळत नाही आहे, मग तक्रार दाखल करायची असेल तर या सगळ्या फोरमकडे मला जाता येतं. परंतु कुठच्याही फोरमकडे रेग्युलेशनची जबाबदारी नाही. महारेराकडे रेग्युलेशनची जबाबदारी आहे. हा जो सेक्टर आहे हा गेली 50-60 वर्ष आपण तक्रारी ऐकत होतो, परंतु ह्याच्यावर रेग्युलेशन करण्याची जबाबदारी ही महारेरावर आलेली आहे. आता रेग्युलेशन म्हणजे काय? तर रेग्युलेशन म्हणजे याच्यामध्ये याची सगळी माहिती, हा प्रोजेक्ट तुम्हाला महारेरामध्ये रजिस्टर्ड करावा लागतो, त्याशिवाय चालत नाही. म्हणजे होतं काय की जेव्हा मी एखादी तक्रार दाखल करेन त्यावेळी त्याचा जो प्रोजेक्ट नंबर असेल तो मी टाकल्यानंतर सगळी माहिती महारेराकडे उपलब्ध असते त्या प्रोजेक्टची. ती कशी आहे ती नंतर सुद्धा आपण बघू त्याच्यात, परंतु ही सगळी माहिती महारेराकडे उपलब्ध असते. आणि हा फरक इतरांमध्ये आणि यांच्यामध्ये आहे की महारेरा रेग्युलेटर म्हणून काम करतो, तो त्यांची सगळी माहिती गोळा करतो, त्यांना सगळी माहिती देणं भाग पाडतो आणि त्याचा उपयोग हा ग्राहकांना आपल्या तक्रार दाखल करताना म्हणा किंवा तक्रार करण्यापूर्वी तक्रार येऊच नये हा महारेराचा मूळ उद्देश आहे म्हटलं तरी चालेल, की ही माहिती जर घेऊन ग्राहकांनी घर घेतलं तर ते अधिक सोयीस्कर होईल. तक्रार येऊच नाही हा मूळ उद्देश आहे, पण जर आलीच तर त्यासाठी काम हे महारेरा करतच आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थातच महारेरा सर. तर या स्थापनेमागचा आपण उद्देश जरा प्रेक्षकांना सविस्तर सांगूया. आता काय होत होतं की इतकी 40-50 वर्षे गेली जी काय आहे, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर मोफा 1963 मध्ये आला, आज 50-60 वर्ष होऊन गेली आहेत, परंतु तरी तक्रारी काही कमी झाल्या नाही, तक्रारी वाढत राहिल्या. हा सेक्टर तसा थोडासा अनरेग्युलेटेड राहिला, कारण ह्याच्यावर रेग्युलेशन नव्हतं, नियंत्रण नव्हतं. मला एखादा काहीतरी माझा त्रास झाला की मग मी तक्रार दाखल करणार, हा भाग सरळ होता. परंतु त्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्ट्सची जी सगळी माहिती ग्राहकाला मिळायला पाहिजे निर्णय घेण्यापूर्वी ती मिळत नव्हती. म्हणजेच काय, तर एखादा मला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा, मग त्याचा मला बिल्डिंग प्लॅन बघायला मिळत होता का, त्याचं अप्रुव्हल मला बघायला मिळत होतं का, त्याचा ॲग्रीमेंटची ड्राफ्ट कॉपी मला बघायला मिळत होती का, त्याचे किती प्लान्स आहेत, त्याच्याकडे काही लोन कोणी घेतलेलं आहे का त्या बिल्डरने, खरोखर त्या बिल्डरच्या नावावर जागा आहे का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला कधी कळणंच शक्य नव्हतं. आता मी कुठच्या ऑर्गनायझेशनकडे तो मला प्लान मिळत नव्हते, त्याची ओसी आहे का, त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट, हे काहीच गोष्टी मला उपलब्ध होत नव्हत्या. मग मी फक्त असं कोणीतरी सांगोवांगे ह्याच्या माहितीवरच फक्त मी ती जाऊन बुकिंग करत होतो आणि मग मला त्रास होत होता. तर ह्याला जी ट्रान्सपरन्सी म्हणतात, ट्रान्सपरन्सी आणि सगळी माहिती एखाद्या ग्राहकाला उपलब्ध करून देणे, हे काम महारेराचं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याच्याबरोबरच दुसरा भाग देखील आहे. तुम्हाला जर म्हणता येईल की फायनान्शियल ज्याला डिसिप्लिन आपण म्हणतो, म्हणजे आता हा प्रोजेक्ट मी रजिस्टर केला म्हणजे काय केलं, त्याने प्लान्स वगैरे सगळे दिले, परंतु फायनान्शियल शिस्त अशी आहे की हा प्रोजेक्ट रजिस्टर करताना त्या प्रत्येक प्रमोटरला हे एक सेपरेट अकाउंट ओपन करावं लागतं आणि हे सेपरेट अकाउंटमध्ये त्याने घेतलेले पैसे 70% त्याच्यात डिपॉझिट करावे लागतात आणि 10%पेक्षा जास्त पैसे मला ॲग्रीमेंट केल्याशिवाय घेता येत नाही. साहजिकच ही एक फायनान्शियल शिस्त येते, ही ट्रान्सपरन्सी येते आणि या दोन्ही गोष्टीची जर काळजी असेल आणि ही माहिती सगळी जर ग्राहकाला उपलब्ध होत असेल तर नक्कीच तो एक चांगला व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. नक्कीच पारदर्शकता आणि वित्तीय शिस्त हे फार महत्त्वाचं आहे. सर, आपण जर महारेराची रचना आणि कार्यपद्धती याचा जर विचार केला, म्हणजे सर्वसामान्यांना ती ठीकशी माहिती नसते, फक्त तक्रार करायची आहे, आता ऑनलाईन करायची आहे, इतकंच. तर रचना आणि कार्यपद्धती जर सांगायची झाली तर काय सांगाल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं की लोकांना असं वाटतं की रेराकडे जायचं म्हणजे मला तक्रार दाखल करायची आहे, तर तसं नाही आहे. रेराचे 2 भाग आहेत, एक रेग्युलेटर म्हणून आणि एक तक्रार निवारण म्हणून. तक्रार निवारण आहे तिकडे ठीक आहे, तुम्ही 5,000 रुपये भरून तक्रार दाखल करा, तुमचं हिअरिंग होईल आणि तुम्हाला ऑर्डर वगैरे मिळेल, त्यापर्यंत तो एक भाग वेगळा आहे. परंतु हा जो भाग आहे ना रेग्युलेशन, हा बऱ्याच वेळा ग्राहकांकडून दुर्लक्षित होतो. ग्राहक काय विचार करतात की रेराचा नंबर आहे ना, म्हणजे आता मी इथे बुकिंग करायला काही हरकत नाही, रेरा काय ते सगळं बघेल. ॲक्च्युली तसं नसतं. तर तसं नसतं. ॲक्च्युली त्यांनी दिलेली जी माहिती आहे, जी सगळं जी गोष्ट आहे, कारण आमचं काम काय आहे, रेराचं काम हे आहे की त्या सगळ्या प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन करणं, दुसरं तिथल्या एजंटचं देखील रजिस्ट्रेशन करणं आणि तक्रार निवारण करणं. आता हे प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन जे आहे ते जर आपण विस्ताराने बघितलं तर मग आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये काय माहिती आणि ती ग्राहकाला कशी उपयोगी होते. बरोबर आहे. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आपण जी पुढची स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना. हां, म्हणजे जवळजवळ बघायला गेलं तर आमचं जे काही कार्य आहे,
आता इतर सर्व ठिकाणी कसं असतं की तुम्हाला अर्ज करावे लागतात, फाईल्स राहतात, तुमचे पेपर्स डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. महारेरामध्ये संपूर्ण हे ऑफिस जे आहे ते राईट फ्रॉम फर्स्ट डे म्हणजे अगदी 1 मे 2017 पासून पूर्णपणे ऑनलाईन आहे. कोणालाही आमच्या ऑफिसमध्ये यायची आवश्यकता भासत राहत नाही. इव्हन प्रमोटरला पण जे रजिस्ट्रेशन करताना त्याला जे सर्टिफिकेट असतं ते पण ईमेलद्वारेच पाठवलं जातं. शिवाय इतर सगळा कारभार देखील ई ऑफिसद्वारे होतो. इव्हन आता जेव्हा पॅन्डेमिक सुरू आहे 2 वर्ष, तेव्हा अनेक ठिकाणी तर हिअरिंग देखील होत नव्हती. सगळी कार्य बंद पडली होती अनेक वेळा. परंतु महारेराकडे फक्त 2 महिने हिअरिंग झाली नाही, 1 मेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही देखील हिअरिंग चालू केली आणि ती ऑनलाईन सगळी चालू केली. आणि सगळे ऑनलाईन हिअरिंग आजही चालू आहेत. आणि ग्राहकांना देखील त्याचा खूप उपयोग झाला. कारण आता पुण्याचा माणूस असेल तर त्याला मुंबईला वगैरे यावं लागत नाही. तो तिथनं बसून घरातनं बसून आपली तक्रारीचं निवारण करू शकतो किंवा त्याची माहिती घेऊ शकतो सगळी. अशा प्रकारे एक संपूर्णपणे ऑनलाईन व्यवस्था आम्ही ग्राहकांना देऊ शकतो. सर, राज्यात आत्तापर्यंत साधारणतः किती गृहनिर्माण ज्या संस्था आहे ज्यांनी अशी नोंदणी केली? हां, आता एकंदरीत बघायला गेलं तर अख्ख्या भारतामध्ये या संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यामध्ये रेराची स्थापना झालेली आहे. 75,000 प्रोजेक्ट आजपर्यंत रजिस्टर्ड झालेत. आणि ह्या 75,000 प्रोजेक्टपैकी फक्त 45% प्रोजेक्ट हे एवढ्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेत. म्हणजे जवळजवळ 33,000 प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आपल्या रजिस्टर झालेले आहेत. आणि जवळजवळ तेवढेच एजंट देखील रजिस्टर झालेले आहेत. म्हणजे सर्वात जास्त 45% म्हणजे आपण विचार करा, जवळजवळ अर्धी डेव्हलपमेंट ही महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आहे असं म्हटलं तर वावगवणार नाही. सर, आपण म्हणालात की आपण ऑनलाईन सगळं केलेलं आहे, ऑनलाईन बघू शकतो. बरोबर. पण गावाखेड्यात म्हणा किंवा इतर ठिकाणी किंवा ऑनलाईन अगदी कधी कधी नाही कळत, कारण की माहितीचं इतकं मोठं महाजाल आहे, इतकी सारी माहिती आणि खूप साऱ्या गोष्टी आहे. तर नेमकी ग्राहकांनी कोणती माहिती कुठे आणि कशा प्रकारे बघावीत? मला वाटतं आपण हे सविस्तर प्रेक्षकांना समजून सांगूया. आपल्याकडे तशा स्लाईडही आहे, आपण स्लाईडद्वारे आपण छान पद्धतीने सांगूया नेमकी ऑनलाईन माहिती बघायची कशी. अगदी आपण बरोबर म्हणालात. कारण आम्ही जरी म्हटलं की आमचं सगळं ऑनलाईन आहे, तरी खरोखरच सर्व लोकांना त्याचा तितका उपयोग करून घेता येतो की नाही हा प्रश्न पडतो अनेक वेळा. हो. त्यामुळे वेबसाईटवर आपल्याला कसं बघता येतं हे मला आपल्या माध्यमातून सांगायला खूप आवडेल आणि ते बरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेपर्यंत जाऊ शकेल. आता ही महारेराची वेबसाईट आहे. ही वेबसाईट दोन्ही भाषेमध्ये आहे, मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. त्यामुळे आपण या वेबसाईटवर जर गेलात तर आता पहिला प्रश्न असतो, सामान्य प्रश्न प्रत्येक ग्राहकाला जो पडतो तो की प्रोजेक्ट शोधायचा कसा? मी त्याने एखादी पेपरने ॲडव्हर्टाईज बघितलेली असते आणि मग त्याला तो शोधायचा कसा प्रोजेक्ट? तर हा शोधताना त्याला मी तुम्हाला साधा या वेबसाईटवर समजावून सांगू शकतो की या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून जी आपली जी पुढची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की रजिस्ट्रेशन म्हणून एक टॅब आहे. या रजिस्ट्रेशनच्या टॅबवर गेल्यानंतर रजिस्टर प्रोजेक्ट म्हणून एक टॅब येतो. हा टॅब आपण जर क्लिक केलात, अगदी सिंपल आहे, लक्षात घ्या, रजिस्ट्रेशनवाला आहे तर रजिस्टर प्रोजेक्ट म्हणून त्या टॅब आहे. हा टॅब आपण क्लिक केलात तर आपल्यासमोर एक दुसरा स्क्रीन येतो. या स्क्रीनमध्ये कसं आहे, या स्क्रीनमध्ये तुम्हाला आता प्रोजेक्ट तुमचा सिलेक्ट करायचा आहे. बरोबर. आता तुम्ही कसं सिलेक्ट करणार? तर वरती एक रेडिओ बटन आहे, रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट. हे रजिस्ट्रेशन प्रोजेक्टचं बटन जे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे ते आपण सिलेक्ट करणार. आणि त्यानंतर आपल्याला जो प्रोजेक्ट शोधायचा आहे त्या प्रोजेक्टचा नंबर आपल्याकडे असतो. हा नंबर P पासून चालू होतो. त्याचे पहिले 3 नंबर आहेत ते जिल्ह्याचे आहेत, म्हणजे 518, 521 आणि पुढे हा पूर्ण नंबर असतो. हा नंबर टाकून जर तुम्ही सर्च बटन दाबलं तर तुम्हाला हा खाली आपला प्रोजेक्ट आलेला आहे. म्हणजे मी इथे नुसतं एक प्रोजेक्ट नंबर टाकला, आणखी सर्च बटन दाबल्यानंतर हा प्रोजेक्ट उपस्थित झाला. आता या प्रोजेक्टमध्ये व्ह्यू डिटेल्स म्हटलेलं आहे. इथे तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. हा झाला एक प्रकार. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हा जर तुम्हाला नंबर माहीत असेल तर, नंबर माहीत नसेल तर कसं होणार? तर आपण कसा शोधायचा हा प्रोजेक्ट? तर त्याच्यासाठी दुसरी एक पद्धत आहे. ही दुसरी पद्धत म्हणजे पुढच्या पद्धतीत असं आहे की नंबर तुम्हाला माहिती नाही, मग ॲडव्हान्स सर्च म्हणून एक बटन आहे. इथे बाजूलाच खाली तुम्हाला लाल रंगामध्ये एक ॲडव्हान्स सर्च म्हणून बटन दिसेल. हे बटन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त टाकायचं आहे महाराष्ट्र राज्य. ते पण खाली पॉपअप होतं, महाराष्ट्र राज्य. तुम्हाला ज्या जिल्ह्यामधलं प्रोजेक्ट पाहिजे त्या जिल्ह्यामधले तुम्ही प्रोजेक्ट टाकू शकता. आता आपण सपोज मुंबईमधला जिल्ह्याचा जर प्रोजेक्ट टाकला आपण तर, आणि पुन्हा सर्च बटन दाबलं, म्हणजे ह्याच्यात लक्षात घ्या मला नंबर माहिती नाही, मला फक्त महाराष्ट्र माहिती आहे आणि मला फक्त जिल्हा माहिती आहे. तर मी क्लिक केल्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट खाली आलेले आहेत. म्हणजे आता हे मुंबई डिस्ट्रिक्टमधले जवळजवळ 945 प्रोजेक्ट आहेत, ते सगळे एका लाईनमध्ये येतील. परंतु आता पुन्हा मला अडचण होते, मी 945 प्रोजेक्ट माझा प्रोजेक्ट कुठे शोधायचा? मग ह्याच्यासाठी पुन्हा आणखीन एक सोपा मार्ग आहे. हाही मार्ग आपल्याला जर जमत नसेल तर हेही आपण सोडून द्या. दुसरा मार्ग आहे की आपल्याला पिनकोड नंबर असतो आपल्याकडे. हा पिनकोड नंबर जर आपण टाकलात कोपऱ्यामध्ये तर पिनकोड नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यातले प्रोजेक्ट येऊ शकतात. म्हणजे पिनकोड नंबर टाकल्यानंतर
आपल्याला हे मी आता 40001 हा पिनकोड नंबर टाकतो. हा पिनकोड नंबर टाकल्यानंतर त्या भागातले फक्त हे काय 4 का 5 प्रोजेक्ट आहेत ते तिथे उपलब्ध होतील. म्हणजे मला आता प्रोजेक्टचा नंबरही माहिती नाही आहे, मला प्रोजेक्टचं नावही माहिती आहे, मला जिल्हाही माहिती नाही, मला माझ्या ह्याचा तालुक्याचा किंवा मला ज्या भागात घर घ्यायचं आहे तिथला मला पिनकोड नंबर माहिती आहे. पिनकोड नंबर टाकल्यानंतर त्या ह्याच्यातले सगळे प्रोजेक्ट तिथे उपलब्ध होतात. म्हणजे काय होतं, माझा श्रिंक होत चालला, संकुचित करत करत मी आलो आणि मला जो प्रोजेक्ट पाहिजे त्याची माहिती मला याच्यामध्ये मिळू शकते आता. आणि इथे व्ह्यू बटन आहे, ह्या व्ह्यू बटनला तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध होते. या व्ह्यू बटन नंतर पुढे जर तुम्ही गेला तर तुम्हाला व्ह्यू ऑन मॅपही आहे, जे लाल रंगामध्ये त्याच एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही पुढे गेला तर व्ह्यू ऑन मॅपही आहे. आता हा मॅप म्हणून हे जे बटन आहे हे जर तुम्ही क्लिक केला तर तो प्रोजेक्ट नक्की कुठे आहे हे तुम्हाला त्या गुगलच्या मॅपसारखं सगळं सरसकट दिसू शकतं. आणि इथे तुम्हाला ते क्लिकही करता येतं, तुम्हाला प्रोजेक्टची माहिती देखील मिळतं, त्याचं लोकेशनही मिळतं. हे जर तुम्ही मोठं करून बघत गेला तर तुम्हाला प्रोजेक्ट नक्की कुठे आहे हे उपलब्ध होतं. म्हणजे ही अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 3 पद्धतीने सांगितलं. एक नंबर, तुम्हाला जिल्हा किंवा तुम्हाला पिनकोड, याच्यातली कुठची तरी एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ती जर माहिती तुम्हाला असेल तर तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला सहज शोधता येतो आणि व्ह्यू करून सगळी माहिती बघता येते. अगदी सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न होता सर, नेमकी ऑनलाईन माहिती बघायची कशी. आणखीन महत्त्वाचे प्रश्न मी विचारणार आहेत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. येस. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. महारेरा आणि ग्राहकांचं हित हा आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आणि आज आपल्यासोबत डॉक्टर वसंत प्रभू सर आहे. सर, आपण ऑनलाईन प्रक्रिया ही छान पद्धतीने समजून सांगितली. आता इतर जर सर्वसाधारण माहिती द्यायची असेल प्रेक्षकांना तर ती कशी द्याल? आता आपण प्रोजेक्ट कसा शोधता येतो हे आपल्याला कळलं. आपण जे बघितलं शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यू म्हणून एक बटन दिसतं. आपल्याला व्ह्यू म्हणून हे बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळी माहिती त्यामध्ये उपलब्ध होते. आता प्रोजेक्टची माहिती बघायची कशी? कारण ही सगळी माहिती तर तुमच्या समोर आली, पण मी त्यातलं शोधावं काय? तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे जी सर्वसाधारण माहिती, जी तुम्हाला समोर आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते तशी सर्वसाधारण माहिती एक दिसेल. आणि दुसरा पार्ट आहे डॉक्युमेंट अपलोड केलेल्यापैकी माहिती. तर आपण पहिल्यांदा या पहिल्या पार्टची माहिती बघू की ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला माहिती मिळते. तर प्रथम काय असतं, प्रोजेक्टची एक सर्वसाधारण माहिती असते. म्हणजे हे प्रमोटर कोण आहे, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याचं नाव काय, ते पार्टनरशिप आहे, कंपनी आहे किंवा काय, ही सर्वसाधारणपणे विकासकाची एक माहिती त्याच्यामध्ये असते, पहिल्यांदा माहिती असते. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर मग आता प्रकल्पाची माहिती सुरू होते. आता प्रकल्पाची माहिती घेताना काय आहे, ह्याच्यात तुम्ही जर तुमची जो वरचा भाग जर तुम्ही घेतलात, जिथे आपण अंडरलाईन केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तो प्रकल्प रेसिडेन्शियल आहे की नाही हे कळतं. परंतु एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कंप्लीशन डेट कळते. ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट किती आहे? प्रथम एक डेट असते की जे प्रपोज केलेली डेट, त्याच्यानंतर एक्सटेंड केलेली डेट, आणि शेवटची जी डेट असते ती डेट ह्या प्रकल्पाची कंप्लीशन डेट आहे. तेव्हा हा प्रोजेक्ट त्यावेळी कंप्लीट होणार असं त्याने तिथे म्हटलेलं आहे. मग पुढे बाकीची इतर माहिती आहे. एकूण त्याचा ॲड्रेस आहे प्रोजेक्टचा, प्रोजेक्टचं लोकेशन काय आहे, त्याचे CTS नंबर आहेत, त्याच्यात बिल्डिंग किती असणार, 2, 3, ही पण माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता जर त्याने 2 बिल्डिंग लिहिलं असेल आणि नंतर एखादी बिल्डिंग आणखी वाढवली, तुमच्यासमोर उद्या एखादी बिल्डिंग उभी राहिली तर प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून ही माहिती तुम्ही बघितली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आता प्रोजेक्टच्या संबंधी म्हणजे ॲक्च्युअल बिल्डिंगच्या संबंधी माहिती बघाल तर याच्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅटची साईज दिसते. एकामध्ये फ्लॅट 1 बेडरूम आहे, 2 बेडरूम आहे, त्याचा कार्पेट एरिया किती आहे. कार्पेट एरिया महत्त्वाचा आहे. नाही तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला अनेक वेळा कार्पेट एरिया दाखवला जातो, सुपर बिल्टअप ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. महारेरामध्ये ते काही चालत नाही. महारेरामध्ये कार्पेट एरिया तुम्हाला नमूद करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला इथे कोणी फसवणारच नाही. त्याच्यानंतर एकूण फ्लॅट किती आहेत, बुक झालेले फ्लॅट किती आहेत, ही माहिती देखील आपल्यासाठी महत्त्वाची असते. म्हणजे खरोखर ते बुकिंग झालं आहे की नाही झालं आहे. कारण बुकिंग म्हणजे ते ॲक्च्युली रजिस्टर्ड झालेलं बुकिंगच इथे दाखवावं लागतं. ॲग्रीमेंट झालेलं आणि रजिस्टर्ड झालेलं हे बुकिंग तुम्हाला कळेल. शिवायची पुढची जी माहिती आहे याच्यामध्ये, जे एस्कवेशन्स आणखी जे काय आहे, जे 10 टप्पे आहेत एखाद्या बिल्डिंगचे, तर हे किती टक्के पूर्ण झालं आहे काम, हे कोण बघतं, तर हे आर्किटेक्ट बघतो. आणि ही नोंद हा आर्किटेक्ट करत असतो. त्यामुळे हे जे आहे आणि हे रेग्युलर अपडेट होत राहतं. त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही घर बसल्या हा प्रोजेक्ट 1-2-3 महिन्यांनी ओपन करून आपल्या प्रोजेक्टची प्रगती काय झाली आहे, तो कुठपर्यंत आला आहे हे पाहू शकता. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बुकिंग किती आहे आणि काम कसं चाललेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. सर, आपण पुढची माहिती देऊच. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार यांचा निपाडीवरून. हॅलो 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 हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो 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 हां सर, नमस्कार सर, हॅलो. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, आपला आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय हॅलो. आपला.
सर आपला प्रश्न विचारा सलग. हॅलो. हॅलो सर आपला सलग प्रश्न विचारा. माझा आवाज आपल्याला येतोय का? हॅलो. हॅलो. हां आवाज येतोय माझा? हा नमस्कार सर. नमस्कार. हां सर प्रश्न विचारा आपला. हॅलो. सर प्रश्न विचारा. नमस्कार सर. मी हा, निपाणी नमस्कार. शिवानंद वशर बोलतोय. बोला. एखादा व्यक्ती काय करतो की आपलं घर दुसऱ्या व्यक्तीला विकतो आणि ते विकल्यानंतर ते नाव कमी करून ते नाव दुसरं करण्यासाठी महिना दीड महिना अवधी लागतो. मग तेवढ्या वेळी तेच व्यक्ती आणि दुसऱ्या व्यक्तीला अनेक त्याच विकतो तो. मग अशी फसवणूक झाल्यामुळे काही लोकांना प्रॉब्लेम उद्भवतो. मग ते काय कुठं तक्रार नोंद करायचं आणि त्यांचं सगळं तक्रार निवारण कुठे होतो असं माझा प्रश्न आहे सर. आता धन्यवाद सर. ते नीट ऐकायला आलं नाही, परंतु मला जो समजला तो प्रश्न साधारण असा आहे की एखादा फ्लॅट एखाद्याला विकलेला असेल, परंतु त्याच्यानंतर तो परत दुसऱ्याला कोणाला तरी विकला गेला असेल आणि आपली जर फसवणूक झाली असेल तर ते कसं काय, त्याची तक्रार कशी करायची. तर हा प्रश्न अगदी योग्य आहे की अनेक वेळा असं होतं की एखादा फ्लॅट एखाद्याला विकला जातो आणि परत तो आणखी कोणाला तरी विकला जातो, मग त्याला कसं कळणार. तर म्हणूनच महारेराने या गेल्या महिन्यापासूनच एक नवीन जी सोल्ड आणि अनसोल्ड फ्लॅटची एक लिस्ट जी आहे ती आपण पुढे पण बघणार आहोत. आपले जे डॉक्युमेंट आपण सोल्ड करतो त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लॅटचा क्रमांक दिलेला आहे आणि तो फ्लॅट बुक झाला आहे, सोल्ड झाला आहे, अनसोल्ड झाला आहे किंवा रिझर्व आहे किंवा काय आहे, याची सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे होणार काय की जेव्हा मला एखादा फ्लॅट जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा ती यादी मी काळजीपूर्वक बघितली पाहिजे. मी जो फ्लॅट बघतोय 5व्या मजल्यावरचा 501 क्रमांकाचा फ्लॅट मी जर बघतोय तर तो खरोखर कोणाच्या नावावर बुक झालेला नाही ना, त्याने आधी कोणाला विकलेला तर नाही ना, कारण ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यामुळे हे मी बघणं अत्यंत आवश्यक आणि ही काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून माझी अशी फसवणूक होणार नाही. अशा अनेक वेळा तक्रारी येतात, म्हणून महारेराने हे पाऊल देखील उचललेलं आहे. आपण तेच दाखवूया प्रेक्षकांना की नेमकी अपलोड करायची कागदपत्र कोणती आहेत आणि ती कशी बघायची पण सांगूया. ती स्लाइड आपण दाखवू प्रेक्षकांना. हां, तर आपण एक भाग आपण बघितला की जी माहिती आपल्याला सरळ सरळ त्या फॉर्मवर भरलेली आहे आणि ती उपलब्ध आहे, त्यामुळे ती आपण बघितली. परंतु प्रचंड माहिती ह्या अपलोड डॉक्युमेंटमध्ये देखील असते. आता ही अपलोड डॉक्युमेंट जर आपण पहिल्यापासून बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये एक लिगल टायटल असतं, कारण ज्या बिल्डिंगमध्ये मी घर घेतोय ती बिल्डिंग नेमकी त्या प्रमोटरच्या मालकीची आहे की नाही हे लिगल टायटल असणं महत्त्वाचं असतं. हे लिगल टायटल बरं ह्याच्यामध्ये पण कसं होतं, लिगल टायटल म्हटलं ना की एखादी 70-75 पानाची डॉक्युमेंट येते वकिला थ्रू. परंतु म्हणून आम्ही त्याच्यात असं केलं, एक फॉर्मॅट केला ज्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 पानामध्ये या व्यक्तीला खरोखरच अधिकार आहे की नाही हे स्पष्ट करावं. त्या फॉर्मॅट मध्ये ती माहिती असते, हे सामान्य माणूस पण वाचू शकतो. त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपल्याला टेक्निकल आणखी हे जे भाग आहे त्याच्यामध्ये 3 भाग येतात. जे टेक्निकल म्हणा, फायनान्शियल म्हणा, आणखी हे म्हणा. तर हे जे भाग आहेत याच्यामध्ये तुम्हाला आता इथे आपण ह्याच्यावर बघतोच आहोत स्लाईड त्याच्यामध्ये. तर लिगल ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये काय काय येतं, तर तुमचं एन्कम्बरन्स सर्टिफिकेट एक असतं, नंतर सरसाई म्हणून एक सर्टिफिकेट असतं, इन्कमरन्स सर्टिफिकेट असतं आणि तुमचं ॲग्रीमेंट असतं. आता यापूर्वी काय होत होतं की आपण जेव्हा ॲग्रीमेंट एखादा फ्लॅट घ्यायचो ते ॲग्रीमेंट करायला जेव्हा रजिस्टर करायला जातो तेव्हाच आपल्याला ॲग्रीमेंट दिसायचं अनेक वेळा आणि तेव्हाच आपण सही करायचो, आपल्याला अनेक वेळा त्या कंडिशन्स देखील माहीत नसायच्या. आता मात्र तसं नाही आहे. प्रमोटरला तो जे ॲग्रीमेंट लोकांकडनं साईन करून घेणार आहे फ्लॅट विकताना त्याचा ड्राफ्ट तिथे अटॅच करावा लागतो. एवढंच नव्हे तर अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट देखील त्याला तिथे अटॅच करावा लागतो आणि ते त्याला तसंच द्यावं लागतं कायद्याप्रमाणे. अन्यथा त्याच्यामधल्या कंडिशन जर व्हेरी होत असतील आणि जर त्या रेराच्या ॲक्टप्रमाणे सुसंगत नसतील तर त्या नल अँड व्हॉइड देखील होतात. म्हणजे ही जी हा जो झाला हा लिगल भाग झाला. म्हणजे तुम्हाला इन्कम्बरन्स, आपल्या त्या प्लॉटची मालकी आहे की नाही, त्याच्यावर काही मॉर्गेज ठेवलेलं आहे. कारण असं अनेक वेळा होतं की संपूर्ण प्रोजेक्ट एखाद्या बँकेला मॉर्गेज केलेला असतो आणि मग तुम्ही एखादा फ्लॅट घेता पण तो फ्लॅट देखील त्या बँकेकडे मॉर्गेज असतो, म्हणून तो आधी सोडून घ्यावा लागतो. त्या बँकेची एनओसी तुम्ही फ्लॅट विकत घेताना तुमच्याकडे असावी लागते. तर हे सगळं तुम्हाला त्या मॉर्गेजचं सर्टिफिकेट बघताना कळतं, तुम्हाला जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते कळतात. आता टेक्निकल डॉक्युमेंट देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. टेक्निकल डॉक्युमेंटमध्ये 2-3 पॉईंट महत्त्वाचे असतात. ते म्हणजे एक तर संपूर्ण लेआउट जो आहे हा लेआउटला मान्यता आहे का, म्हणजे त्या लेआउटमध्ये भले 10 बिल्डिंग्स असतील पण त्या सगळ्याला मान्यता आहे का, प्रशासनाची मान्यता आहे का, ती असेल. त्याच्यानंतर तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये घर घेणार त्या बिल्डिंगचे प्लॅन असतात, कितव्या मजल्यावर तुम्ही घर घेणार, कशा प्रकारचा फ्लॅट असेल, त्याचा कार्पेट एरिया काय असेल, हे सगळं त्या प्लॉटवर तिथे आणि अप्रूव्ह केलेले प्लॅन असतात. हे कोणी बनवलेले किंवा काही प्लॅन नसतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे की हा जर तुमची बिल्डिंग जर 15 मजल्याची असेल तर त्यातल्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम करण्याचं सर्टिफिकेट कितीपर्यंत मधल्यापर्यंत मिळालेलं आहे आणि ते व्हॅलिड आहे की नाही. नाहीतर कधी कधी असं होतं की CC असते 2015 सालची आणि नंतर त्याने काहीच काम केलेलं नसतं, ती लॅप्सी झालेली असते. तर तसं चालणार नाही, त्याला ती आत्ता 1 वर्षभरातलीच CC असावी लागेल आणि ही CC असल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही.
कोणत्याही प्रोजेक्टला CC असणं म्हणजे त्या व्यक्तीला बांधकामाची परवानगी दिलेली असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा प्रशासन त्याला ती परवानगी देतं तेव्हाच हा प्रोजेक्ट त्याला रजिस्टर करता येतो, अन्यथा त्याला रजिस्टरच करता येत नाही, आम्ही तो स्वीकारतच नाही. आता हे तुमचं झालं लिगलमधल्या भाग झाल्या, परंतु ह्याच्यामध्ये फायनान्स देखील आहे. आपण म्हटलं मगाशी वित्तीय शिस्त. मग वित्तीय शिस्त म्हणजे काय? तर वित्तीय शिस्तामध्ये काय आहे की हे जे पैसे तू 70% जे ठेवतो, तुमच्याकडनं सपोज त्याने काही 1 लाख रुपये घेतले तर त्याला 70,000 रुपये त्याला त्या ठराविक डेसिग्नेटेड अकाउंटमध्ये ठेवावे लागतात. कारण शेवटी काय आहे, प्रोजेक्ट फेल होण्याचं कारणच हे असतं की हे जे घेतलेले पैसे असतात ते अनेक वेळा दुसरीकडे वापरले जातात. अनेक वेळा 2-4 प्रोजेक्ट चालू असतात, त्या इथे दुसरीकडे पैसे वापरले गेल्यामुळे ह्या प्रोजेक्टला पैसे शिल्लक राहत नाही आणि मग प्रोजेक्ट अडचणीत येऊ शकतो. म्हणून ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जे पैसे स्वीकारणार आहात त्यातले 70% पैसे हे तुम्हाला त्या डेसिग्नेटेड अकाउंटमध्ये ठेवावे लागतील. आणखी ते ठेवल्यानंतर ही महत्त्वाची म्हणजे मोठी अत्यंत कठीण अट अशी आहे की हे पैसे विड्रॉ करताना प्रमोटरला 3 जणांच्या सह्या लागतात, 3 जणांची सर्टिफिकेट लागतात. थोडक्यात एक असतं आर्किटेक्टचं, दुसरं असतं इंजिनियरचं आणि तिसरं असतं CAचं. हे काय सांगतात? आर्किटेक्ट काय करतो? आर्किटेक्ट त्या कामाची तपासणी करतो आणि तुम्हाला सांगतो की याचं काम 70% झालं आहे किंवा 20% झालं आहे किंवा 25% झालं आहे. इंजिनियर असतो तो त्याची एकंदरीत कॉस्ट सांगतो, त्या कामाची कॉस्ट करून एवढी आहे म्हणजे 5 कोटीचा प्रोजेक्ट आहे तर 2 कोटीचं काम झालं की 3 कोटीचं. आणि CA काय करतो? CAने आत्तापर्यंत केलेला खर्च किती आहे हे बघतो. मग ह्याचं हे कशासाठी असतं? तर ही पडताळणी अशासाठी असते की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जितक्या टक्के काम झालेलं असेल तेवढ्या टक्क्याचीच अमाऊंट तुम्हाला काढता येईल. म्हणजे जर माझं काम 60% झालं असेल तर त्या रकमेपैकी 60% रक्कमच मला काढता येईल. 20% झालं असं होणार नाही की कामाची तुम्ही 20%च काम केलं आहे आणि रक्कम मात्र तुम्ही 60% काढताय, हे चालणार नाही. आणि असं चालत असेल तर ग्राहकाला तक्रार करता येते. मग ग्राहकाने काय केलं पाहिजे? आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्यापासूनच महारेरा ऑथॉरिटीने असा निर्णय घेतला की हे जे फॉर्म्स आहेत 1 नंबर 2 नंबर त्याच्यानंतर एक 5 नंबरचा एक फॉर्म आहे. हा पण फॉर्म मी आपल्याला थोडक्यात सांगतो. म्हणजे पुढे आपल्याकडे ते फॉर्मही मला वाटतं आपल्याला दाखवू शकतो. दाखवूया म्हणजे साधारणतः कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे Yes, ते yes. आदेश महारेराने दिलेले हे आहेत, तेही आदेश- महत्त्वाचं काय आहे. होतं, हे डॉक्युमेंट अपलोड केल्याशिवाय आम्ही त्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशनच देणार नाही. बरोबर. म्हणजे नुसतं CC असून चालत नाही, त्याला लिगल डॉक्युमेंट त्यांनी द्यावे लागतात, सगळे प्लान द्यावे लागतात, CC जोडावी लागते, हे फॉर्म्स असतील तर ते त्याला जोडावे लागतात, त्याला प्रोजेक्ट कॉस्ट त्याला डिसाईड करावी लागते. हे सगळे जोडल्यानंतरच आम्ही त्याला रजिस्ट्रेशन क्रमांक देतो. याचा अर्थ काय होतं? पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी त्याला रजिस्ट्रेशन क्रमांक मिळालेला आहे त्या दिवसापासून हे सगळे डॉक्युमेंट ग्राहकांना घर बसल्या उपलब्ध होतात. मला वाटतं की बांधकाम जे काही आहे प्रमाणपत्र प्रारंभीचं Yes. ते आपण काम सुरू दाखवूया प्रेक्षकांना ते कसं असतं. तिथपासून ही खरी अर्थाने सुरुवात होते. आता हे जे आहे हा एक हे थोडं मला एक्सप्लेन करावं लागलं याच्यासाठी की हे काय, हे कमिटमेंट सर्टिफिकेट नाही, हे त्याचं एक डिक्लेरेशन आहे. अच्छा. बरोबर आहे. पण काय होत होतं, आम्ही त्याला सांगत होतो की तू प्लान दे, बिल्डिंग प्लान दे, तू लेआउट प्लान दे, तू कमिटमेंट सर्टिफिकेट दाखव. परंतु आपण जर बघायला गेलो ना कमिटमेंट सर्टिफिकेट तर सामान्य माणसाला लगेच त्यातलं काहीही कळणार नाही. त्याला खूप त्रास होईल. प्रत्येक जण काय इंजिनियर आर्किटेक्ट किंवा वकील असतो तसं नाही. जर सामान्य माणूस असेल तर त्याला हे कळणार नाही. आणि हे जर त्याला कळत नसेल तर उपयोग काय आहे? नुसतं कमिटमेंट सर्टिफिकेट देतो म्हटलं म्हणजे होत नाही. मग या कमिटमेंट सर्टिफिकेटमध्ये काय आहे तर त्याने जे कमिटमेंट सर्टिफिकेटमध्ये अशी गोष्ट आहे की हे काम त्याचं कधी सुरू झालं आहे आणि तो कधी हे करणार आहे याबाबत माहिती असते आणि ती लोकांना समजेल अशा पद्धतीने माहिती असते. त्यामुळे काय होतं की लोकांना कळतं की ह्याला एकंदरीत 25 मजले बांधायचे आहेत परंतु फक्त 10 मजले बांधण्याचीच परवानगी ह्याला मिळालेली आहे. मग मी बुकिंग करताना 25व्या मजल्यावर करावं का की नाही करावं हे त्याला कळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे हा जो डॉक्युमेंट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र हे ग्राहकाने बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर हा जो हे जे याच्यामध्ये स्पष्ट आपण जर बघितलं तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की हॅबिटेबल फ्लोअर्स किती आहेत आणि त्या हॅबिटेबल फ्लोअर म्हणजे त्याला किती प्रकारची मंजुरी मिळाली तर टोटल त्याला मिळालेली असते 25 मजल्याची. परंतु त्यातले आत्ता काम करायची परवानगी किती आहे तर 10 मजल्याची आहे. मग मी बुकिंग करताना 10 मजल्यामध्येच करायला हवं कारण नंतरच्या 15 मजल्यामध्ये उद्या काय होईल त्याला परवानगी मिळेल की नाही हे अद्यावृत नाही. त्यामुळे ही जर रिस्क घ्यायची असेल तर ग्राहक घेऊ शकतो, त्याच्याबद्दल रेराचं काही म्हणणं नाही. परंतु हे अशा प्रकारे हे जे एक महत्त्वाची माहिती आहे ही ग्राहकाने पडताळलीच पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर दुसरं जर बघायला गेलं तर सदनिकांचा जो एक हे आहे एकंदरीत आपण जे म्हणतो ना की मगाशी आपला जो प्रश्नही त्या अर्थाने होता की मी एखादी सदनिका घ्यायची आहे मग ती सदनिका खरोखर घेतली गेली आहे का, कोणाला विकलेली तर नाही आहे ना, त्याच्यावर काही मॉर्गेज तर नाही ना, हे जर कळायचं असेल तर म्हणून महाराष्ट्राने असं केलं की सोल्ड आणि अनसोल्ड इन्व्हेंटरी
ही महारेराने आता पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेली आहे. ही आधी पब्लिक डोमेनमध्ये या बाबी नव्हत्या, म्हणजे या वेबसाईटवर सुद्धा लोकांना दिसत नव्हत्या. आता मात्र लोकांना त्या दिसतात. मग लोक इथे काय बघू शकतात, तर इथे फ्लॅटचा क्रमांक असतो तुमच्या, त्या क्रमांकाच्या समोर तो सोल्ड आहे का अनसोल्ड आहे का. आणखी सर्वात शेवटचा जर कॉलम आपण बघितला तर जर सोल्ड असेल तर त्याचा अर्थ त्याचा ॲग्रीमेंट झालेला आहे. मग त्या ॲग्रीमेंटची तारीख देखील आहे तिथे, म्हणजे उद्या आपल्याला आणखी पडताळणी करायची तर ही बाब आपण बघू शकतो. म्हणजे फ्लॅट तुम्हाला कुठचा घ्यायचा हे तुमचं पक्क होऊ शकतं की कुठचा फ्लॅट मला घेतला जाणार आहे. आता एक त्याच्यानंतरचा हा जो महत्त्वाचा भाग जो आहे, फॉर्म 1 आणि 2 जे आहेत, जे आपण आता वेबसाईटवर बघतो आहोत, फॉर्म 1 आणि 2. तर 1 आणि 2 मध्ये काय आहे की आर्किटेक्ट, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फॉर्म 1 आणि 2 महत्त्वाचे काय आहेत, की आर्किटेक्ट सांगतो की ह्याचं काम किती टक्के झालेलं आहे या प्रोजेक्टचं. कारण तो अटच अशी आहे की जेवढे टक्के काम झालं तेवढे टक्केच अमाऊंट तुम्ही तुमच्या डेसिग्नेटेड अकाउंटमधनं काढू शकता. म्हणून हा आर्किटेक्टचा एक जो फॉर्म आहे, फॉर्म नंबर 1, ह्याच्यामध्ये तो 2 भाग आहे. त्याच्यामध्ये एक भाग जो आहे ते बिल्डिंगचं काम कसं झालेलं आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये काय दिलेलं आहे की बाजूला पण अनेक कामं असतात. तुमची ड्रेनेज लाईन असतं, तुमचं गार्डन असतं, तुमचे जे काही अमेनिटीज असतात, त्याचंही काम त्यांनी किती झालं आहे ते द्यायचं आहे. ह्या दोन्ही बाबी दरवेळी अपडेट होत असतात. म्हणजे आता माझं काम 30% आहे, उद्या ते 40% झालं 2 महिने, तर त्यांनी मला तिथे अपडेट करायचं आहे. आणि हे ग्राहकाला आपल्या घर बसल्या बघता येईल. म्हणजे बघा, किती चांगली सुविधा अत्यंत आहे जी तुम्हाला घर बसल्या करता येते. आता ह्याच्यानंतर येतो तुमचा हे तुमचं झालं इतर टेक्निकल बाबीतलं झालं. आता फॉर्म नंबर 5 म्हणून पण एक आहे की ही जी आपण पडताळणी मगाशी बघितली, फॉर्म नंबर 1 आणि 2 आणि त्याच्यानंतर फॉर्म नंबर 5. आता फॉर्म नंबर 5 मध्ये काय असतं की एक सारासार त्याने वर्षभरात किती पैसे गोळा केले ग्राहकांकडनं ते पैसे असतात, आणि या पैशापैकी त्यांनी या वर्षात किती रक्कम काढली, म्हणजे ग्राहकाला त्याला संपूर्ण हिशोबच जणू काय द्यावा लागतो. म्हणजे डिपॉझिट किती आणि विड्रॉवल किती, हे दोन्ही भाग तुमचे दोन्ही टेबल जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. डिपॉझिट म्हणजे मी आज माझ्याकडे 50 फ्लॅट आहेत, मी 30 फ्लॅट विकलेत, काल मी 10 विकले होते, त्यांचे एवढे पैसे जमा केले, आज 15 विकले, त्यांचे जमा केले, असं इयरली स्टेटमेंट त्याला द्यावं लागतं की या वर्षी मी 50 लाख गोळा केले, त्याचबरोबर आत्तापर्यंत मी किती गोळा केलेत, मग आत्तापर्यंत मी 5 कोटी गोळा केलेत, मग डिपॉझिट त्याचे त्या ठिकाणी जमा झाले. त्याच्यानंतर काय होतं, विड्रॉवल आहे, मग विड्रॉवल मी किती केलं हे त्याला तिथे दाखवावं लागतं. हे त्या पर्सेंटेजशी निगडीत आहे की नाही, म्हणजे आर्किटेक्टने दिलेले पर्सेंटेज आणखी तुम्ही काढलेले पैसे यांचं पर्सेंटेज हे बरोबर आहे की नाही, हे अत्यंत सोपे आहेत. म्हणजे आपण बोलताना जरी हे वाटत असलं तरी हे अत्यंत सोप्या बाबी आहेत. फॉर्म नंबर 1 मधलं पर्सेंटेज आणि इथे पैसे काढल्याचं पर्सेंटेज हे दोन्ही मॅचिंग व्हायला हवं. आणि हे जर जास्त असेल किंवा त्यांनी पैसे जर जास्त काढले असेल तर त्या CAला खाली रिमार्क देखील द्यावे लागतात की हे तुम्हाला जर आढळलं आहे, कारण CAने हे चेक करायचं आहे, त्याला जर असं आढळलं तर याच्यात काय करावं लागेल, हे त्या CAची पण जबाबदारी आहे. या दोघांची जबाबदारी याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे फॉर्म 5 देखील आहे याच्यामध्ये. नक्कीच सर, फार महत्त्वाची माहिती अगदी बारकाईने आपण देतो आहोत, पण कार्यक्रमात या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. महारेरा आणि ग्राहकांचं हित हा आपला आजचा विषय आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर वसंत प्रभू सर आहेत. सर, आपण आता हे जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये प्रोफेशनल कोण आहे, म्हणजे साधारणतः आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर किंवा रजिस्टर एजंट, तसंच प्रमोटर, कोणत्या प्रमोटरकडे त्याची मेंबर, ह्या सगळी जी माहिती तीही महत्त्वाची आहे, पण तीही प्रेक्षकांना देऊया. बरोबर आहे, हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. ही माहिती आपल्याला उपलब्ध असते. प्रोफेशनल म्हणजे थोडक्यात त्याच्यात आर्किटेक्ट कोण आहे, त्याचे CA कोण आहेत, कारण आपण त्यांची सर्टिफिकेट्स बघतो आहोत, तर खरोखर तोच आर्किटेक्ट आहे किंवा प्रोफेशनल आहे की नाही त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एजंट देखील रजिस्टर केलेले असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या एजंटकडे जाऊन त्या प्रोजेक्टमध्ये जर फ्लॅट घेणार असाल तर तो एजंट खरोखर तिथे रजिस्टर्ड आहे का, त्याचा नंबर आहे का, हे तुम्ही बघू शकता. कारण उद्या त्याने तुम्हाला चुकीची माहिती दिली तर त्याच्याविरुद्ध देखील तक्रार तुम्हाला रेरामध्ये करता येते. त्यामुळे ही प्रोफेशनलची माहिती आपण पडताळू शकता एकदा, ती सगळी उपलब्ध आहे महारेराच्या त्या वेबसाईटवर, त्या वेबपेजवर. बरोबर. पण एक महत्त्वाच्या टप्प्यावर येतो आहोत की एखादी फसवणूक झाली, समजा आपली कोणी फसवणूक केली असेल बिल्डरने, तर तक्रार, म्हणजे तक्रारीचं जे सेक्शन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, ते सेक्शन आपण अत्यंत विस्तारानं आपण प्रेक्षकांना समजून सांगूया. काय सांगाल त्याविषयी? आता बरोबर, आता आपण मगासपासून जो आहे तो एक पहिला भाग बघितला, जो रजिस्ट्रेशन आपण बघितलं, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, काय काय बघायला पाहिजे, काय जबाबदारी आहे ग्राहकाची, ते आपण सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतरही जर काही प्रॉब्लेम होत असेल तर तक्रार दाखल करणं आवश्यक आहे. तक्रारीमध्ये महारेरामध्ये ऑनलाईन तक्रार करता येते, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन तक्रार दाखल. इथे जवळजवळ आतापर्यंत 16,000 तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्यातल्या 67 तक्रारींचं निवारण झालेलं आहे. 33% तक्रारी या पेंडिंग आहेत, त्या चालू आहेत. म्हणजे हे 2 वर्षाचा पॅन्डेमिक पिरियड असताना देखील ही संख्या आपल्याला दिसते आहे सध्या इथे. असा प्रचंड मोठा बॅकलॉग आहे अशातला भाग नाही आहे, तशा तक्रारींची दाखल.
आता ही तक्रार सामान्य माणसाला जर कशी करायची, तर कशी करायची असेल तर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तसंच आहे की आमच्या तुम्ही जर वेबसाईटवर गेलात आणि एक ऑनलाईन ॲप आहे, हे ऑनलाईन ॲप तिथे तुम्हाला दिसतं, तिथे एक ऑनलाईन याची तुम्हाला एक माहिती मिळते तुमच्या त्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर या ठिकाणी गेल्यानंतर हे तुम्हाला जे तक्रार दाखल करताना सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला एक युजर आय डी पासवर्ड आपला क्रिएट करावा लागेल. कारण ही तक्रार एक प्रकारची गोपनीय असते, ती तुम्हालाच उपलब्ध झाली पाहिजे त्याचा रेकॉर्ड सगळा. म्हणून ह्याच्यामध्ये मला युजर आय डी पासवर्ड क्रिएट करायला, ह्याच्यामध्ये सगळ्या गाईडलाईन तुम्हाला आपोआप पुढे मिळत जातात. तुम्ही कंटिन्यू केलात, युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलात. आता हा युजर आय डी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर जे काय आहे तुम्हाला तुमचा ईमेल द्यावा लागतो, तुमचा फोन नंबर द्यावा लागतो, त्याचा तुम्हाला OTP येतो. एक नेहमीची प्रोसिजर जी आपण इतर सर्व ठिकाणी जी अवलंबतो तीच प्रोसिजर इथे देखील आहे. आता तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट झाला. आता तुम्हाला स्वतःची माहिती सगळी भरायची आहे. कंप्लेंटचे जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल एक तयार करायचं आहे. ही माहिती तुम्हाला एकदाच भरावी लागते. एकदा ती केल्यानंतर जर कधी असेल तर तुमचा युजर आय डी पासवर्ड घेऊन तुमची दुसरी तक्रार देखील तुम्हाला करता येते. म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही त्रास होत नाही. एकदा तुम्ही तक्रार दाखल केली की मग तुमचा तो ॲड्रेस आणि तो सगळा त्या युजर आय डी पासवर्डवर नोट केला जातो. आता हे झाल्यानंतर मग आता तुम्हाला खरोखर ॲक्च्युली त्या प्रकल्पाकडे जायचं आहे, तर ज्याविषयी तुम्हाला तक्रार करायची आहे. आता महारेराचं एक तत्व महत्त्वाचं असं आहे की तक्रार करताना तो प्रोजेक्ट महारेराकडे रजिस्टर असावा, नोंदणीकृत असावा. म्हणजे तो ऑफिशियल प्रोजेक्ट आहे, महारेराकडे नोंदणी झालेला आहे, त्याची संपूर्ण माहिती महारेराकडे उपलब्ध आहे. मग आपण काय करणार की तो जो प्रोजेक्टचा नंबर आहे, तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल, प्रोजेक्टचा नंबर आपण टाकतो. हा नंबर टाकल्यानंतर इतर माहिती आपल्याला भरायची गरजच राहत नाही, ती आपोआपच त्या ठिकाणी पॉपअप होते सगळी माहिती. म्हणजे हा जो पुढचा जो त्रास आहे तो तुमचा वाचतो, तुम्ही सगळी माहिती तुम्ही कॅप्चर करतो, आपोआपच कॉम्प्युटर कॅप्चर करतो. आता ह्याचा तरी जर काही पत्ता किंवा तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर ती माहिती देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला भरता येते. तुम्हाला जर काय आणखी काही ॲडिशनल तुम्हाला काही द्यायचं असेल तर सगळं हे दिल्यानंतर ही जी स्लाईड आहे पुढे पुढे नेक्स्ट करत जाते. जर तुम्ही ते योग्य रीतीने भरलं तर त्याच्यामध्ये स्टार जिथे मारलेलं ती माहिती अत्यंत आवश्यक असते, ती भरावीच लागते. ती भरल्यानंतर आपण पुढे जाता. आता प्रतिवादीची माहिती जेवढी महारेराकडे ती पॉपअप झालेली असते, पण ह्याच्यानंतर तुम्हाला आणखी काही फोन नंबर द्यायचा असेल, ईमेल आय डी द्यायचा असेल किंवा इतर काही गोष्टी द्यायच्या असेल तर तुम्ही ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ॲड करून तुम्ही पुन्हा पुढे जाता. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं आढळतं की या इथे थोडंसं एक अफिडेविटसारखं एक पद्धत आहे की ही मी दिलेली माहिती सगळी खरी आहे. एवढंच एक साधं अफिडेविट आहे, हे आपल्याला नेहमीच करावं लागतं कुठेही ठिकाणी गेलो आपण तर हे तुम्ही एक करता. हे झाल्यानंतर तक्रारदाराची जी काही सगळी त्याला माहिती द्यायची आहे किंवा भरायची आहे ती सगळी पूर्ण झाली. आता ह्याच्या पुढचा भाग आहे, ह्याच्या पुढचा भाग महत्त्वाचा आहे. कारण तक्रारदाराची बेसिक माहिती झाली, त्याने तक्रार स्वतःची माहिती दिली, तक्रार ज्याच्याविषयी करायची त्याची माहिती दिली, प्रोजेक्ट नंबर दिला, डिटेल दिला. परंतु त्याला आता काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्याला दाखवायचं आहे की माझ्या ॲग्रीमेंटमध्ये फसगत झालेली आहे, माझ्या ॲग्रीमेंटमध्ये एक डेट होती आणि मला अद्यापपर्यंत पदेशन मिळालेलं नाही, मला व्याज मिळायला पाहिजे, मला अमुक गोष्टी मिळायला पाहिजे. मग हे सगळं त्याला प्रूव्ह करायचं असतं. मग प्रूव्ह करण्यासाठी त्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. हे डॉक्युमेंट अपलोड करताना तो त्याची माहिती देखील त्याच्यामध्ये लिहू शकतो आणि ती डॉक्युमेंट देखील अपलोड करू शकतो. आणि हे सगळं त्याला ऑनलाईन करता येतं. ह्याच्यामध्ये त्याला कुठेही ऑफिसमध्ये यायची गरज नाही, लेखी डॉक्युमेंट सबमिट करायची गरज नाही, कोणतीही गरज नाही. हे सगळे डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केले की 3 प्रकारचे डॉक्युमेंट असतात. एक तर फॅक्ट्स काय आहेत, तुम्हाला काय आत्ता हवं आहे, तुमचा प्रे काय आहे, याविषयी त्यांनी त्याच्यामध्ये माहिती लिहावी. काही थोडक्या शब्दामध्ये त्यांनी माहिती लिहिली तरी ते चालू शकते. आणि त्याला सबस्टॅन्टिव्ह डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट त्यांनी त्याच्याबरोबर जोडायचे असतात. हे जोडल्यानंतर त्याने क्लिक केल्यावर त्याची कंप्लेंट रजिस्टर होते आणि मग त्याला एखादा कंप्लेंटचा जो नंबर आहे तो कंप्लेंटचा नंबर मिळतो आणि मग त्याची तक्रार आमच्याकडे, मग पुढची त्याची जी प्रक्रिया आहे ती महारेराकडे सुरू होते. म्हणजे महारेराकडे 2 प्रकारचं एक हे आहे, एक तर ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर होते, आणखी मेंबर आणि चेअरमन असतात, हे आपले हिअरिंग घेत असतात आणि त्यांच्यासमोर रेग्युलर हिअरिंग होते. सध्या ती ऑनलाईन असतं, ऑनलाईन हिअरिंग होते. दोन्ही पार्टी उपस्थित राहतात, आपली बाजू मांडतात, ऐकून त्याच्यावर सामोपचाराने निर्णय घेतला जातो. परंतु ह्याच्यामध्ये आता काय आहे की काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत त्याच्यामध्ये, की प्रथम असं होतं की जे कॉम्पेन्सेशन पण ह्याच्यामध्ये लागतं. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे ते आपण सांगूया. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आलाय. आपल्याला एक फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर बोलतायत अंबरनाथ इथून. सर नमस्कार, आपला प्रश्न विचारा सर. हॅलो सर, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझे 3 प्रश्न आहेत. हां विचारा सर. माझे 3 प्रश्न आहेत. विचारा. पहिला प्रश्न असा आहे की एखादा प्रोजेक्ट जर लीज लाईनवर असेल, एखाद्या प्रोजेक्टवर जर लीज लाईनवर असेल तर लीज तो लाईन. ग्राहकांना बुक करावा का? दुसरा प्रश्न असा आहे, विचारा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा बिल्डर एकच प्लॉट घेतोय आणि तो डेव्हलप करतोय
तर त्याला पण महारेराखाली नोंदणी करणं आवश्यक आहे का? बर, 2 प्रश्न आपण घेतलेत त्यांचे. हा, बरोबर. काय सांगाल सर? त्याच्यामध्ये त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला होता की एक तर त्यांनी मी लीज विषय विचारलं होतं. कारण कसं आहे, हा सेल डीड हा प्रकार जो आहे, सेल केलेला आहे, मी एखादी प्रॉपर्टी सेल केलेली आहे तर त्याच्याप्रमाणे महारेरा असतं. परंतु ह्याच्यामध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी देखील घेतली जाते. आमच्या FAQ मध्ये या प्रश्नाचं उत्तर देखील आहे, जे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये, की साधारण 5 वर्षाचं लीज केलेलं असेल तर आपण त्याला सेल म्हणणार नाही, परंतु त्याच्या पुढे जर लीज असेल तर तो मात्र तो लीज नसून तो सेलच आहे असं धरलं जातं. आणि याच्यामध्ये काही जजमेंट्स देखील उपलब्ध आहेत की हायकोर्टामध्ये देखील याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की लीज होल्ड जरी असलं तरी हे सेल डीड मानलं जातं. अगदी छोटंसं लीज असेल 1-2 वर्षाचं, त्याला आपण सेल म्हणणार नाही, मी ती विक्री केली असं म्हणणार नाही, ते भाड्याने दिलं किंवा रेंट केलं असं म्हणू शकतो. परंतु जास्त जर लीज असेल 5 वर्षा पुढे तर आपण त्याला तो सेल म्हणून त्याला हे सगळे रेरा ॲक्ट त्याला लागू होतात. आणि त्याप्रमाणे काही जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्यामध्ये कोर्टाने असा निर्णय देखील दिलेला आहे की हे लीज होल्ड जरी असलं तरी हे पूर्णपणे विकलेलं आहे. आणि त्यामुळे ह्याला सगळे निर्णय रेराचे ज्या काही अटी अडचणी शर्ती ज्या काही सगळ्या आहेत ते सगळे कायदे प्रमोटरला लागू होतात आणि त्याप्रमाणे त्याला कंप्लायन्स करावा लागतो. आणि मला वाटते त्याचा दुसरा प्रश्न असा होता की बांधकाम व्यावसायिकने एकच प्लॉट घेतला तर त्याचं ही रजिस्ट्रेशन माहिती गरजेचं आहे. कदाचित आपण त्यांना देणं आवश्यक आहे की रेरामध्ये रजिस्ट्रेशन करताना काही प्रोजेक्ट एक्सक्लूड केलेले आहेत. मग कोणते केलेले आहेत तर ज्याचा एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की एकच प्लॉट आहे आणि तो बिल्डर डेव्हलप करतोय, पण तो एरिया जर 500 पेक्षा जास्त असेल तर मात्र त्याला ते रजिस्टर करावं लागेल, पण 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल तर त्याला करावं लागणार नाही. दुसरा भाग, जर तो ती बिल्डिंग बांधत असेल आणि त्याच्यात 8 पेक्षा कमी फ्लॅट असतील, 6 फ्लॅट आहेत, 5 फ्लॅट आहेत, तर त्याला ते हे करावं, रजिस्टर करावं लागणार नाही. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये ज्या काही सोसायटी असतात त्या स्वतःसाठीच बिल्डिंग बांधत असतात आणि त्यांचेच मेंबर त्याच्यामध्ये राहणार असतात, तर ते जर राहणार असतील तर त्याला नक्कीच. हे करता रजिस्टर करायची आवश्यकता राहत नाही. पण ते जर सेल करणार असेल एखादा फ्लॅट जरी तर त्यांना रजिस्टर करावं लागेल. बरोबर आहे. आता तक्रार आपण केली, त्याची सद्यस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आपण ती स्लाइड प्रेक्षकांना दाखवूया. आपण समजून सांगावी सर. आता ही तक्रार केल्यानंतर, जेव्हा तू तक्रार पूर्ण केल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्याला हा जो एक स्क्रीन दिसतो त्याच्यामध्ये युजर आयडी पासवर्डमध्ये गेल्यानंतर कंप्लेंटची माहिती घ्यायची. ह्याच्यामध्ये त्याला त्याच्या कंप्लेंटचे डिटेल दिसतात, हिअरिंग कधी आहे, काय आहे, हे सगळं त्याला तिथे कळू शकतं आणि त्याप्रमाणे तो अटेंड करू शकतो. हिअरिंग झाल्यानंतर त्याला ऑर्डर देखील तिथे लावलेली दिसू शकते आणि ती ऑर्डरही त्याला वाचता येऊ शकते. बरोबर आहे. याविषयी काय सांगाल सर? हां, आता हे जे आहे हा एक पुढचा भाग आहे तक्रारीचा. आता तक्रारीमध्ये ऑर्डर झाली, पण ऑर्डर झाल्यानंतर कंप्लायन्स मात्र झाला नाही. मग कंप्लायन्स झाला नसेल तर मग काय करावं त्या माणसाने, तर तो 60 दिवसापर्यंत त्याला मुदत, कारण 30 दिवस आपण अपील करण्यासाठी मुदत देतो त्या दुसऱ्या बाजूला रिस्पॉन्डंटला, त्यामुळे तेवढ्यापर्यंत नाही, परंतु 60 दिवसानंतर त्याला एक टॅब ओपन होतो आणि ज्याच्यामध्ये तो फक्त क्लिक केला की माझ्या तक्रारीची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे मला पुन्हा हे करायचं आहे, म्हणजे एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर ज्याला म्हणतात तशा प्रकारे त्याचं पुन्हा त्याला हिअरिंग केलं जातं. महारेरा त्यांना बोलवते, रिस्पॉन्डंटला देखील बोलवते आणि पुन्हा त्याच्यामध्ये निर्णय पारित करते. आणि ह्याच्यामध्ये अनेक वेळा जर पैसे दिले नसतील तर वॉरंट देखील इश्यू केली जातात. वॉरंटचा एक संपूर्ण तपशील आपल्याकडे हो, आहे सर. yes. ती स्लाइड पण आपण प्रेक्षकांना दाखवूया की वॉरंटचा तपशील कसा आहे तो. आता ही वॉरंट आहेत. आता ही वॉरंटमध्ये टोटल वॉरंट जे आहेत 600-700 वॉरंट्स असतील, परंतु ह्याच्यातला महत्त्वाचा भाग जो आहे तो त्यातली अमाऊंट, ही अमाऊंट जवळजवळ 633 करोड रुपये आहे. म्हणजे एवढे ग्राहकांच्या पैशासाठी महारेराने वॉरंट काढलेलं आहे. कारण महारेराला वॉरंट काढण्यापर्यंत 41 खाली रेरा ॲक्टमधल्या पॉवर दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे वसूल करण्यासाठी आम्ही कलेक्टरांकडे पाठवतो आणि मग कलेक्टर ह्याच्यामध्ये कार्यरत असतात. आमच्या अध्यक्षांनी जमिता साहेबांनी नुकतंच रेव्हेन्यू सेक्रेटरीची देखील बोलणी केली आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये खूप स्पीडअप झालेलं आहे आणि काम चालू आहे त्याच्यामध्ये. त्यांना त्यांच्या पद्धतीने ते पैसे रिकव्हर करावे लागतात आणि ग्राहकाला परत द्यावे लागतात. आता सर लॅब्स प्रकल्प पण आहेत. हां, आणि आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी आपला राहिला बोलता एक जो सुप्रीम कोर्टाचा लेटेस्ट निर्णय आहे तोही सांगूया आणि लॅब्स प्रकल्प याविषयी सांगूया. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अशा पद्धतीने आला की उत्तर प्रदेशमध्ये एक केस होती आणि त्याच्यामध्ये असं झालं, इतरही मग कोर्टातल्या केसेस त्याच्यामध्ये जॉईन झाल्या आणि त्याच्यामध्ये असं झालं की आमच्याकडे 2 बेंच असायचे, एक मेंबर आणि चेअरमन हिअरिंग घेतात आणि दुसरं ॲडज्युडिकेटिंग घेतात. ॲडज्युडिकेशन सेक्शन 7 आणि 71 आणि 72 खाली त्यांच्याकडे कॉम्पेन्सेशन ठरवण्याचे अधिकार होते, म्हणून थेट त्यांच्याकडे देखील अप्लिकेशन केलं जायचं की कॉम्पेन्सेशन त्यांनी द्यावं. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं होणार नाही, की प्रथम तक्रार ही ऑथॉरिटीकडे जाईल, ऑथॉरिटी त्याच्यामध्ये डिसाईड करेल की याच्यामध्ये ब्रीच झाला आहे का किंवा याच्यामध्ये काही गुन्हा झाला आहे का, याच्यामध्ये आवश्यकता आहे का, आणि जर त्यांना असं वाटलं की कॉम्पेन्सेशन देणं आवश्यक आहे तर मग ती तक्रार ते त्या ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडे पाठवतील आणि तो त्याचं कॉम्पेन्सेशन डिसाईड करेल. परंतु जर इंटरेस्ट परत करायचा असेल, पैसे परत करायचे असतील, ॲग्रीमेंट साईन करायचं असेल, अशा काही ज्या गोष्टी असतील सगळे त्याच्याबद्दल मात्र ऑथॉरिटी निर्णय घेईल आणि ह्याचे देखील बरेच दुर्गामी परिणाम ह्याच्यामध्ये होतील
आणि ऑथॉरिटी आता त्याप्रमाणे आपलं काम करते आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपण आपलं काम करतो आहोत सध्या. सर लॅब्स प्रकल्प हाही महत्त्वाचा विषय. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण अनेक वेळा शेवटी विषय तिथे संपतो हो ना. येऊन. कारण काय होतं, तुम्हाला प्रोजेक्टला एक कम्प्लिशन डेट दिलेली असते. ही कम्प्लिशन डेट धरून चला की 2021 पर्यंत आहे, डिसेंबरपर्यंत. 2021 डेट संपली तर त्याच्यानंतर काय असतं, दोनच बाबी असू शकतात. एक तर त्याचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला असेल किंवा त्याचा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला असेल आणि मग त्याला एक्सटेन्शन घ्यावं लागतं. महारेरा एक्सटेन्शन देखील देते. पहिलं एक्सटेन्शन 1 वर्षाचं मिळते आणि नंतरचं मात्र त्याला 51% ग्राहकांची संमती आणल्यानंतरच मिळते. आता याच्यात ग्राहकांनी संमती देखील द्यायला नाकारली, मग तो प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही, डेट तर संपून गेलेली आहे. मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी तो प्रोजेक्ट लॅप्स प्रोजेक्ट म्हणून गणला जातो. मग ह्याला पर्याय काय, म्हणजे हा प्रोजेक्ट पूर्ण करणार कोण शेवटी? हा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला आहे, पूर्ण तर होत नाही आहे. मग ह्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की ही जी सोसायटी असते, या ग्राहकांची जी काही सोसायटी असेल, त्या सोसायटी जर पुढे आली तर त्यांना पहिला अधिकार दिलेला आहे याच्यामध्ये की तुम्ही हा प्रोजेक्ट ताब्यात घेऊ शकता. म्हणजे महारेरा एक हिअरिंग घेते, बिल्डरला देखील बोलवते, ग्राहकांच्या सोसायटीला देखील बोलवते आणि त्यांना सांगते की मग त्याच्यामध्ये मग एक मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करते. जर ते तयार असतील त्यात बिल्डरला काम द्यायला किंवा कंटिन्यू करायला तर तसं केलं जातं. अन्यथा ती ग्राहकांच्या सोसायटीला प्रथम विचारते की तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकत असाल तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मग ग्राहकांनी काय करायचं असतं की तिथे उरलेले पैसे किती भरायचे होते त्याची माहिती घ्यायची आहे. अनसोल्ड इन्व्हेंटरी त्या फ्लॅटमध्ये किती आहे, त्या जागेमध्ये टोटल 50 फ्लॅट आहेत तर त्यातले 10 फ्लॅट अनसोल्ड आहेत. मग ते विकून जर प्रोजेक्ट पूर्ण करता येत असेल तर तसं करायचं आहे. अनेक वेळा त्यांच्यामध्ये बँकांमध्ये मॉर्गेज असतात, त्यांना बोलवलं जातं आणि असा सगळा हा हे करून सेक्शन 7 आणि सेक्शन 8 खाली ही तरतूद आहे की ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग प्रमोटरला टर्मिनेट करून सोसायटीच्या ताब्यामध्ये प्रोजेक्ट देणं, आणखी त्यांच्याकडनं प्रोजेक्ट पूर्ण करून घेणं. सर आता ही ऑनलाईन आपण सगळी माहिती बघतोच आहोत किंवा बघतात, पण काही अडचणी येतात तर प्रत्यक्ष कधी कधी ग्राहकांना कसं वाटतं की प्रत्यक्ष भेटलो तर आपला प्रश्न सुटेल का, भेटायचं असेल तर कुणाला भेटायचं, किंवा ऑनलाईन काही माहिती आणखीन बघायची असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी त्यांनी कुठे संपर्क करायचा, काय सांगाल सर? हो, त्याच्यामध्ये आमच्या ऑफिसचे जे संपर्क हे आहेत, म्हणजे ईमेलही आहे, आमची हेल्पलाईनही आहे, आमचा एक टोल फ्री नंबर देखील आहे ज्याच्यात देखील ते माहिती विचारू शकतात आणि शेकडो फोन त्या टोल फ्री नंबरवर येत असतात. ईमेलवर ते आमच्याशी संपर्क साधू शकतात. सध्या फक्त कोविड असल्यामुळे ऑफिसचं थोडंसं ग्राहकांना थोडंसं हे असेल, परंतु आता ऑफिस चालू झालं की शेकडो ग्राहक आमच्या ऑफिसमध्ये येतच असतात, जिथे आमचे अधिकारीसुद्धा अवेलेबल असतात, त्यांच्याशी ते थेट संपर्क साधू शकतात. आणि हे आमचे संपर्क क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. इथे आहे ते आमची 2 ऑफिसेस आहेत मुंबईमध्ये, तसंच पुण्यामध्येही आहे, नागपूरलाही एक आहे. या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता तिथल्या अधिकाऱ्यांशी, फोन नंबरवर संपर्क साधू शकता किंवा आमच्या ईमेलवर देखील आमच्या हेल्पलाईनशी तुम्ही संपर्क साधू शकता. सर कार्यक्रमाची आपली वेळ संपत आलेली आहे, तर आपला प्रदीर्घ असा अनुभव या क्षेत्रातला आहे, तर जाता जाता आपण काय असा एक मोलाचा सल्ला, मंत्र किंवा संदेश देत आहात प्रेक्षकांना? मी नेहमीच लोकांना सांगतो की ते रेराचा नंबर बघून जे बुकिंग करतात तसं करू नका. रेराचा नंबर आहे याचा अर्थ तुम्हाला मुबलक माहिती वेबसाईटवर या प्रकल्पाची उपलब्ध आहे. तुम्ही जे आपले आयुष्यभरची कमाई त्याच्यामध्ये घालत असता तर निदान 2 ते 3 तास द्या, ही सगळी माहिती पडताळून बघा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर महारेरामध्ये विचारा किंवा त्या प्रमोटरला विचारा. तुमची पूर्ण खात्री झाल्यानंतरच बुकिंग करा, तर कदाचित तुम्हाला कंप्लेंट सेक्शन जो मी दाखवला त्याचा वापर करायची गरज लागू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. सर खरंच आजच्या आपल्या मार्गदर्शनातनं लाख मोलाचा पैसा हा अनेक ग्राहकांचा वाचणार आहे आणि नेमकी तक्रार जर करायची असेल तर संपूर्ण सविस्तर अशी उत्तम पद्धतीनं माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपल्या खूप मनपूर्वक आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, आपणही घर घेताना खूप काळजी घ्या, योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पैसा लावा आणि ऑनलाईन माहिती कशी बघायची तीही सांगितलेली आहे. संकेतस्थळ, फोन नंबरही दिलेत. तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसला येऊनही सरांच्या भेट देऊ शकतात, पण आपला पैसा योग्य ठिकाणीच योग्य पद्धतीनेच लावा. महारेरा आपल्या ग्राहकांचं हित सदैव जपत आहे, जपणार आहे. धन्यवाद.